जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन प्रोजेक्ट आणि एका नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज मी लाडगर बीचला दापोली जवळ उभा आहे कोकणामध्ये। लास्ट टाइम एक मंडनगडचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता, तेव्हा मला अनेक जणांनी विचारलं होतं की दापोली जवळ सी व्ह्यू प्लॉट आहे का। तर आज आपण एका सी व्ह्यू प्रोजेक्टला व्हिजिट करणार आहोत, जिथे क्लिअर टायटल NATP प्लॉट तर तुम्हाला घेताच येणार आहे, पण जे प्लॉट आहेत ते 100% हे लाडगर बीचला व्ह्यू असेल त्या प्लॉटवरनं। तो समोरचा जो डोंगर आहे त्याच्यावर तो 70 एकर मधला प्लॉटिंग प्रोजेक्ट असणार आहे, ज्याच्यामधले पहिला फेज जो आहे तो 5 एकरचा आहे। आणि हा प्रोजेक्टला जाण्यासाठी तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट पण अवेलेबल आहे। तुम्ही मुंबई पुण्यातून डायरेक्ट खेड किंवा दापोलीला येऊन त्याच्यानंतर डायरेक्टली त्या साईडला बुरुंडी नावाच्या गावामध्ये जाऊ शकता आणि या प्लॉटला व्हिजिट करू शकता। अतिशय सुंदर प्रोजेक्ट हा आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी वाटल्यास 1 सेकंद थांबतो, तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला थोडीशी मदत होते। आणि तुम्ही जर आमच्या कुटुंबात सहभागी झाला तर तुम्हाला अशा अनेक प्रॉपर्ट्या ज्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या बघायला भेटू शकतात। तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण लाडगर बीचवरनं तो जो समोरचा डोंगर आहे तिथं जाऊया आणि त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेऊया। प्रोजेक्टमध्ये आलोय आपण आणि ती समोर कमान आहे प्रोजेक्टची, त्याला लागून हे सगळं बुरुंडी गाव आहे। गावातच प्रॉपर ह्या प्रोजेक्टची कमान आहे। हा 12 मीटरचा रोड आहे, म्हणजे 40 फुटाचा रोड हा त्या कमानीपासून आतमध्ये येतो। आणि मी जिथं थांबलो इथून हा सगळा 5 एकरचा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू होतो। टोटल 70 एकरचा प्रोजेक्ट आहे, पण पहिला फेज जो आहे तो इथे 5 एकरचा असणार आहे। आता मी तुम्हाला डिस्टन्स सांगतो या प्रोजेक्टपासून, डिस्टन्स कसे आहेत। तर परशुराम स्टॅच्यू जो आहे परशुरामाची जी मूर्ती आहे मेन रोडला तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। जो लाडगर बीच आहे तो पण 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, कारण ह्या प्रोजेक्टमधून डायरेक्ट बीचला खाली तुम्हाला उतरता येतं। कोस्टल हायवे जो आहे तो पण 5 मिनिटं, म्हणजे परशुरामाची जी मूर्ती तो कोस्टल हायवे तो 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्यानंतर दापोली शहर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा दापोली ST स्टँड असेल ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। दाभोळ जेटी जी आहे ती 20 मिनिटं आहे, म्हणजे लेफ्ट साईडला गेला की दाभोळ सिटीकडे जातो, राईट साईडला गेलं की तुम्ही दापोलीकडे जाता। त्यानंतर नियरेस्ट रेल्वे स्टेशन जे आहे खेडचं ते 45 मिनिटाच्या अंतरावर आहे। 4 लेन मुंबई गोवा नॅशनल हायवे जो 66 आहे तोही 45, म्हणजे तो खेडमधूनच जातो। त्याच्यानंतर मुंबई 4.5 तासाच्या अंतरावर आहे, पुणे पण 4.5 तासाच्या अंतरावर आहे, कोल्हापूर पण 4.5 तासाच्या अंतरावर आहे। जे मेजर 3 शहरं आहेत मुंबई पुणे कोल्हापूर ते इथून 4.5 तासाच्या अंतरावर आहे। तर आता आपण काय करू, प्रोजेक्टच्या आतमध्ये जाऊया आणि प्रोजेक्टचे जे फीचर्स आहेत की प्रोजेक्टबरोबर तुम्हाला कुठल्या ॲम्युनिटीज मिळतात किंवा प्लॉटसोबत कुठले फीचर्स मिळतात ते ॲक्च्युअल तिथून सी व्ह्यू कसा दिसतो तो सगळा बघून घेऊया। सो आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊ। टोटल हे लँड पार्सल जे आहे पूर्ण प्रोजेक्टचं ते 70 एकर आहे। त्यातला पहिला फेज जो आहे तो 5 एकरचा ठेवण्यात आला आहे आणि 5 एकरचंच काम इथं माझ्या मागं तुम्ही बघू शकता चाललेलं आहे। हे बऱ्यापैकी 50% प्लॉटिंगचं जे डिमार्केशन आहे ते सगळं झालेलं आहे आणि आता ड्रेनेज आणि जे अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटीची लाईन टाकायचं काम जे आहे ते इथं चाललेलं आहे। तर मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 1600 स्क्वेअर फूट असणार आहे। मॅक्सिमम प्लॉट 7000 स्क्वेअर फूटचा पण एक प्लॉट इथे आहे।
आणि ह्या प्लॉटसोबत ज्या तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहेत किंवा ह्या प्रोजेक्टच्या ज्या हायलाईट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं क्लिअर टायटल NATP रेरा अप्रुव्हल प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला इथे इंडिव्हिज्युअल 7/12 मिळणार आहेत. सेल आणि 7/12 जो आहे तो इंडिव्हिज्युअल असणार आहे. त्यानंतर वॉटर कनेक्टिव्हिटी टू एव्हरी प्लॉट, म्हणजे पाण्याचं कनेक्शन प्रत्येक प्लॉटला असणार आहे. त्याच्यानंतर 5 मिनटात तुम्ही कोस्टल हायवेला जाऊ शकता इथून, म्हणजे प्रोजेक्टच्या गेटपासून 5 मिनटात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की प्रोजेक्टच्या एंट्रन्सवरच अख्खं गाव आहे. तर त्यामुळं तुम्हाला जे बाकी इतर गोष्टी लागतात ग्रोसरी ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला अगदी गेटवरच सगळं गाव असल्यामुळं ताबडतोब मिळेल. जेव्हा तुम्ही इथं बंगलो बनवाल ज्या गरजेच्या वस्तू लागतील त्या लगेच मिळतील. त्यानंतर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी टू ईच प्लॉट, म्हणजे हे जे इथं खड्डे खणले आहेत ना हे प्रत्येक प्लॉट पुढे, तर ते इलेक्ट्रिसिटी आणि ड्रेनेजचे खड्डे जे अंडरग्राऊंड असणार आहे. त्यानंतर क्लोज टू बीच, म्हणजे ह्या प्लॉटवरनं तुम्ही चालत असं बीचवर जाऊ शकता. हा समोर जो लाटघरचा असा अथांग समुद्र आहे, तर ह्या प्लॉटवरनं म्हणजे तुम्हाला वेगळं जायची गरज नाही आहे. तुम्ही ह्या प्लॉटमधून डायरेक्ट खाली उतरू शकता. आता पुढच्या फेजचं लॉन्चिंग झालेलं नाही आहे, तर त्यामुळे आता तुम्ही चालत एक 5 मिनटात बीचवर जाऊ शकता. आम्ही आलो त्याच वेळेस गेलो होतो. तर प्रायव्हेट बीच असल्यासारखाच प्रकार ह्या प्रोजेक्टला. त्यानंतर डिमार्केशन प्लॉट्स विथ बाउंड्रीज, हे बघा इथं डिमार्केशन केलं आहे, तुम्हाला दिसतच असेल इथं समोर हे 2-2 फुटाचं तुम्हाला असं डिमार्केशन इथं बघायला भेटेल. परत नंबर प्लेट टाकले बघा, प्रत्येक प्लॉटवर तुम्हाला नंबरिंग दिसत असेल, तर ते नंबर पण तुम्हाला प्रत्येक प्लॉटवर मिळणार आहे. त्यानंतर 12 मीटर आणि 9 मीटर वाईड इंटरनल रोड असणार आहे. जेव्हा आपण आलो होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की जो मेन रोड आहे म्हणजे कमानीपासून आतल्या साईडला जो रोड होता तो 40 फीटचा होता, 40 फुटाचा रोड होता, म्हणजे 12 मीटरचा रोड होता. त्यानंतर CCTV असणार आहे बघा, इथे समोर CCTV लावलेला आहे. आता देख लावलेला आहे CCTV, त्याच्यावरनं पूर्ण जे डेव्हलपमेंट झाली त्याच्यावर देखरेख ठेवली जाते. त्यानंतर स्ट्रीट लाईट असणार आहेत या म्हणजे प्रत्येक प्लॉट समोर, म्हणजे या प्रोजेक्टच्या समोर जे रोड आहे म्हणजे प्लॉटच्या समोर जो रोड आहे त्याच्यावर स्ट्रीट लाईट पण तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. आता आपण अगदी अर्ली स्टेजला आहे, अजून प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण झालेलं नाही आहे आणि त्याच्या आधीच आपण व्हिडिओ बनवतोय म्हणून तुम्हाला हे अर्धवट अवस्थेतलं काम आता दिसतं. म्हणजे काम डेली चालूच आहे पण आपण त्याच्या आधीच व्हिडिओ बनवतोय. त्यानंतर सिनियर सिटीजन सिट आउट असणार आहे, जे वयस्कर लोक आहेत त्यांना बसण्यासाठी बेंचेस वगैरे इथे असणार आहे. आणि लँडस्केप गार्डन असणार आहे, म्हणजे इथं जेवढं झाडं वगैरे लावणार ते प्रॉपर आर्किटेक्ट करून ड्रॉइंग केलेलं आहे. त्यामुळं हा प्रोजेक्ट खूप लक्झुरियस दिसणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर ह्या सगळ्या ह्या प्रोजेक्टच्या हायलाईट्स आहेत आणि हे प्रोजेक्टच्या ते फॅसिलिटी आहेत जे तुम्हाला ह्या प्लॉट व्यतिरिक्त मिळणार आहेत. आणि आता आपण काय करू की ॲम्युनिटीजबद्दल समजून घेऊ. तर आता आपण ह्या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीजबद्दल समजून घेऊ. सगळ्यात मोठी नैसर्गिक ॲम्युनिटीज तर हा अथांग दिसणारा अरबी समुद्र आहे, जो तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून प्रत्येक बंगल्यातून दिसणार आहे. कारण इथं बंगलोचं जे कन्स्ट्रक्शन करण्याचे जे नियम ठेवलेले आहेत त्यामुळे प्रत्येक बंगल्यातून हा सीव्ह मिळेल अशी काळजी घेण्यात आलेली आहे. तुमचा प्लॉट तुम्ही तिकडं घ्या, मध्ये घ्या, तर एकदम समोर घ्या, प्रत्येकाला सेम हा पूर्ण अथांग समुद्र जो आहे तो दिसणार आहे. ही नैसर्गिक ॲम्युनिटीज आहे आणि हाच या प्रोजेक्टचा फार मोठा USP आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्लब हाऊस मिळणार आहे या प्रोजेक्टमध्ये. त्या व्यतिरिक्त किड्स प्ले एरिया असेल, योगा हट असेल, जॉगिंग ट्रॅक असणार आहे, ॲम्पी थिएटर असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये कॅफेटेरिया पण मिळणार आहे. त्यानंतर टेम्पल आहे, इंडोर जिम आहे, इंडोर गेम्स आहे, गझिबो आहे, मल्टीपर्पज कोर्ट आहे तुम्हाला ह्याच्यात मिळणार आहेत. आणि मी ज्याच्यामध्ये थांबलो ही मचान तुम्ही बघू शकता, जिथून तुम्हाला हे पूर्ण समुद्र असा जो आहे तो अखंड दिसणार आहे इथं. आणि असे CVUचे प्लॉट थोडेसे कमीच मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि फार कमी प्रोजेक्ट असे ॲक्च्युअल CVU दिसणारे आहेत. तर हे खूप मोठा USP मला इथे वाटतो. आणि जेव्हा तुम्ही इथे याल या प्रोजेक्टला बघायला तर तुम्हाला पण हा समुद्र जो आहे तो म्हणजे ह्या समुद्राकडे बघून तुम्हाला इमिजिएटली इथं प्लॉट घेऊशी वाटेल किंवा असं वाटेल की अशा लोकेशनला तुमचं जे सेकंड होम आहे किंवा गावाकडचं घर आहे ते नक्की बनवायला पाहिजे. शेवटी रेटबद्दल जाणून घेऊया. 650 रुपये स्क्वेअर फुटाच्या वर ह्या प्लॉटचा रेट असणार आहे. आणि बजेटची गोष्ट केली तर 13 लाखाच्या वर तुम्हाला हा प्लॉट घेण्यासाठी लागणार आहेत. आणि प्लॉटचं डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता अवतीभोवती व्यवस्थित चालू आहे. अजून प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण झालेलं नाही आहे, पण पहिलं डेव्हलपमेंटची कामं हाती घेण्यात आलेली आहे. तर तुम्ही पण जर कोकणामध्ये स्पेशली दापोली आणि दापोलीच्या अवतीभोवती जे बीच आहेत त्या भागामध्ये जर CVU प्लॉट घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर हा लाटघर बीच जवळचा प्रोजेक्ट तुम्ही बघायला काही हरकत नाही आहे. 70 एकर म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट आहे. त्यातला पहिला फेज हा 5 एकरचा आहे, बाकी अजून पण फेज इथे येणार आहेत. आणि प्लॉटमध्ये जे ॲम्युनिटीज मिळतात त्या पण खूप लक्झुरियस आणि खूप व्हॅल्युएबल ॲम्युनिटीज तुम्हाला इथं देण्यात येत आहेत. आणि
प्रोजेक्ट अगदी गावाला लागून असल्यामुळे तुम्हाला गावातल्या घराचा पण इथं नक्की फील येईल. आणि जर इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी घेऊन ठेवला तर CVV असल्यामुळे जे ॲप्रिशिएशन आहे ते पण तुम्हाला इथं भविष्यात निश्चित खूप जास्त मिळेल. बाकी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर करायला मुळीच विसरू नका, कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण कोकण किनारपट्टी जवळचे अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते शूट करणार आहोत आणि तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुणे मुंबईचे व्हिडिओ तर आपण डेलीच टाकतो, पण कोकणासाठी स्पेशली आपण एफर्ट्स घेतो आहे. कोकणातले प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर आमच्या फॅमिली म्हणजे ह्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून बिनधास्त आम्हाला विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रत्येक शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन पण करू, उत्तर पण देऊ आणि लवकरच भेटू आपण नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.